द्या की ग मला शाळेत येऊ द्या की. मुलांना जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत शिक्षणाचं नाही स्वतःचं अस्तित्व उभं करू शकणार नाही. म्हणून बोलायचं चांगल्या कामासाठी, बैठासाठी नाही. शिक्षणासाठी तुम्ही चांगला आनंदाने शिकत आहात. आणि आता मी एका वर्गामध्ये त्या मुलीने काय सूर लावला. मी कवी आहे चालता बोलता, मी 2 मिनिटात लगेच कविता बनवतो. कोणताही विषय मला तुम्ही दिला, तुम्हाला दुसऱ्या 5 मिनिटात तुमच्या हातात कविता मिळेल. तुम्ही मला एक झाड दिलं, एक कपडा दिला, फरशी दिली, दगड दिला, सरांचा मोबाईल दिला, सरांचं नाव दिलं, पेन दिलं, तुम्ही कोणतीही वस्तू द्या त्याच्यात तुम्हाला 5 मिनिटात कविता देईल. आणि जर लेख पाहिजे असेल तर अर्ध्या तासात लेख लिहून देतो. लेख म्हणजे काय, जे तुम्ही पुस्तकात धडे वाचतात ना ते. आणि मी एक अनपढ विद्यार्थी फक्त कलाच्या माध्यमाला वरती म्हणजे काय, वरती जाऊन बसलो नाही. बाप म्हणतो की माझ्या लेकरानं माझं नाव उज्ज्वल करावं. मग तुमच्यासारखा एक हुशार मुलगा म्हटला पप्पा पेन द्या. आणि का, म्हणजे मला नाव लिहायचंय. ये त्याने नाव लिहिलं आणि लाईटाचं वरती लावलं. नाव प्रकाशात उज्ज्वल केलं. ओके, जो बघा बेटा खरंच त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी ऐकलं त्यामुळे पुन्हा धन्यवाद. खाता येतं, स्वतःच्या पायानं चालता येतं, तिथून त्या माणसाला अर्ध्या तासात चमत्कार दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे 2 शब्द तुम्ही बोलायचं. बोलणार तुम्ही, सर्वांना बोलता येतं आणि बोलायचं आपल्याला बिल येत नाही म्हणून बोलून मला खाली बसता. एक दिवस आनंद. चॉकलेट देतो पाहिजे छान पैकी. मोठी ब्रँड आहे, आपण इथं अमेरिका जायचंय. ज्यांना आपण ज्यांच्याकडे आणलेत ना त्याच्याकडे